तर UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपण ऑपरेशन सिंदूरचे विविध पैलू उलगडण्याचा या चर्चासत्रामध्ये प्रयत्न करणार आहोत. ऍक्च्युअली ऑपरेशन सिंदूर एक नॉन एस्केलेटरी, प्रिसाइज आणि फोकस्ड मिलिटरी रिस्पॉन्स फ्रॉम द इंडिया इज व्हॉट इज ऑपरेशन सिंदूर. व्हाय पहलगाम अटॅक हॅपन सर, आणि जे हे पाकिस्तानचे सततचे कृत्य आहेत की भारतावर हल्ला करणे, हे नेहमी का घडत असतात? तर पाकिस्तानला समजलं की वी कॅनॉट डिफीट द इंडिया मिलिटरी. ऍक्टर्सच्या माध्यमातून त्यांनी इंडियावरती वेगळ्या पद्धतीने, त्याला प्रॉक्सी वॉर देखील म्हटलं जातं, कीवर्ड्स लक्षात ठेवा जे तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये वापरायचे असतात, तो ते खेळण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी एवढा का महत्वाचा आहे, सिग्निफिकन्स ऑफ काश्मीर फॉर इंडिया अँड फॉर पाकिस्तान. अगोदर लॉन्च पॅड्स उडवले, त्यानंतर त्यांचे ट्रेनिंग सेंटर्स उडवले आणि आता हेडक्वार्टर पर्यंत गेलो. पाकिस्तान इज नो वन राईट नाव. पाकिस्तान इज नॉट आवर एनिमी, not our focus. Right now, our enemy, focus, and everything is about China. China's simple wait and build policy है through the Pakistan. Let Pakistan fight India. Let keep India fighting Pakistan. Result into bleeding of both. एका शब्दात सांगू, India is rising. Yes. India is rising phenomenally and no one can stop it. अगोदर लॉन्च पॅड्स उडवले, त्यानंतर त्यांचे ट्रेनिंग सेंटर्स उडवले आणि आता हेडक्वार्टर पर्यंत गेलो. मग येथून वर्ड येतो प्युनिटिव्ह डिटरन्स. मुळे किंवा आण्विक शस्त्रांमुळे बऱ्याचशा देशांमध्ये युद्ध किंवा जागतिक युद्ध झालं नाही. 3 दिवसातच संपलं. याच्यात भारताची काहीतरी मॅजिकल थिंकिंग होती का? कुठं त्यांनी जे वापरलेले चायनीज एअर डिफेन्स किंवा तुर्किश ड्रोन हे फेल झाले. डिप्लोमॅटिकली इंडियाला आयसोलेट करू शकणार नाही, तुम्ही कोणी काही म्हणा. सो उत्तर कळलं की आपल्याला आयसोलेट करू शकणार नाही, पण आपण आयसोलेट झाल्यासारखं दिसतोय कारण आपण इन्फॉर्मेशन वॉरफेअर हरतो. आत्ताचं मल्टीपोलर वर्ल्ड आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल पोल्स आहेत. इंडिया इज वन ऑफ द पोल्स डेफिनेटली, अँड राईट नाव इट इज एस्टॅब्लिश दॅट यू कॅनॉट इग्नोर इंडिया, राईट. आणि त्याच्यानंतर आपण इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने हँडलही नाही करू शकलो की, कारण AK भारतीय एअर मार्शल जे आपले आहेत त्यांनी असं बोलले होते की इंडियाने कराचीवर हल्ला केला होता, कोणतं ते मलिर कंटोनमेंटवर हल्ला केला होता, पण आपली मीडिया त्याला न्यूजला एक्झॅगरेट करत होती. म्हणजे आपण इन्फॉर्मेशन प्रॉपरली हँडल करू शकलो नाही. पण आपण कराचीवर हल्ला केला होता आणि मीडिया ती सांगतही होती, पण ज्या पद्धतीने सांगत होती त्याच्यामध्ये कुठेतरी आपण चुकलो. आजच्या ह्या इन्फॉर्मेशनच्या जगामध्ये, आजच्या ह्या फास्ट रील्सच्या दुनियामध्ये ना, तुम्हाला बाईट्स पाहिजे, नॅरेटिव्ह वर, तुम्हाला स्टेटमेंट्स पाहिजे ऑथॉरिटीकडून. उदाहरण सांगतो आणि मग तुम्हाला पटेल मी काय म्हणतोय तो.